शिवाजी महाराज श्रीकृष्णाची उदाहरणं देतात म्हणून मी श्रीकृष्णाचं नाव घेतो. शिवाजी महाराजांच्या या धाडसाला साहसाला भुलून अनेक लोक त्यांना भेटायला आले. आग्र्याहून शिवाजीराजे सुटले ना, ती अनाकलनीय घटना होती. या औरंगजेबाच्या तावडीतनं कोणी सुटलेलं नव्हतं आजवर. बापाला कैदेत टाकून मारला होता त्यांनी. बापाला मारल्याशिवाय गादीवर बसताच येत नसे. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपणच गादीवर आपणच बसतो लगेच. पण बापाला कैदेत घालून मारलं, भावांना मारलं त्यांनी, स्वतःच्या थोरल्या मुलाला मारलं. मोहम्मद सुलतान म्हणून औरंगजेबाचा सगळ्यात थोरला मुलगा होता, त्याला मारलं त्यांनी. बहिणींना कैदेत घातलं, मुलीला कैदेत घातलं त्यांनी स्वतःच्या झेबुन्निसाला. अशा क्रूर कर्म्या औरंगजेबाच्या तावडीतनं शिवाजी महाराज आपले 250 लोक, 8 हत्ती, इतर बाजार बोणगे घेऊन जिवंत परत आले. एकही माणूस दगावला नाही. ही केवढी घटना आहे. एकही माणसाचे प्राण औरंगजेब घेऊ शकला नाही. शिवाजीराजांनी सगळ्यांना परत आणलं. अतर्क्य घटना आहे. त्यामुळे अनेक लोक भेटायला आले त्यांना. उत्तरेतर एक मोठं चैतन्य उफाळलं तिथं. ते कवी भूषणाच्या ना रूपानं असेल किंवा आमच्या छत्रसाल बुंदेल्याच्या रूपानं असेल, पण एक चैतन्य निर्माण झालं की औरंगजेबाला सुद्धा धडा शिकवणारा कोणीतरी एक माणूस आहे आणि आपल्याला त्याला भेटायला पाहिजे. म्हणून अनेक लोक भेटायला यायला लागले. त्याच्यात त्या भूषणाने जी कविता केलेली आहे ते काव्य अख्खं शिवाजी महाराजांच्यावर आहे. ते आहे मुळात काव्यशास्त्रावरचा तो ग्रंथ आहे. पण तो त्याच्यात असं म्हणतोय, दशरथ जू के राम भय, दशरथाचा जसा राम झाला, वसुदेव के गोपाल, वसुदेवाचा जसा श्रीकृष्ण झाला गोपाल, सोही प्रकटे साही के, तसेच शहाजीराजांचे शिवाजीराजे उपजले श्री शिवराज भूपाल असं म्हटलंय त्याने. दशरथ रू के राम भय, वसुदेव के गोपाल, सोही प्रकटे साही के श्री शिवराज भूपाल. आणि मग शिवाजीराजांनी काय कर्तृत्वन काय काय केलं ते त्या भूषणाने लिहिलेलं आहे सगळं. पण तो तुलना करतोय श्रीकृष्णाची शिवाजी महाराजांची. शिवाजी राजांनी आपल्या मुलाचं नावच राम असं ठेवलेलं आहे. राजा किताब आहे, पण मुलाचं नाव ठेवलं त्यांनी राम असं ठेवलं. त्यांनी उदाहरणं दिली लोकांना. ती उदाहरणं शिवाजी महाराजांनी श्रीकृष्णाची दिली. श्रीकृष्णाचा आपल्याकडं आयुधातनं नावं असतात. आमच्या ज्या देवी आहेत, अगदी सरस्वती आणि लक्ष्मी जर का सोडल्या तर बाकीच्या सगळ्या काली आहे, दुर्गा आहे. त्यांच्या हातात आयुध आहेत. कोण अष्टभुजा आहे, कोण दशभुजा आहे. मी तर 20 हातांची देवी पाहिलेली आहे. पृथ्वीवरचा अनाचार वाढला की देवींचे हातही वाढायला लागतात आणि त्याच्यातली आयुधही वाढायला लागतात. पण त्या आयुधात बळ असतं. असुरांचा नाश करायचं, अविवेकाचा नाश करायचा, अन्यायाचा नाश करायचं बळ ती देवी कधीतरी मग कालीचं रूप घेऊन देते. नरमुंडमाला गळ्यात घालते. कबंध नाचायला लागतात रणभूमीवर. बिभत्स रस असा सगळीकडे निर्माण व्हायला लागतो आणि त्याच्यात मग त्या कालीची तलवार फिरायला लागते. ती हपापली आहे शत्रूच्या रक्ताच्यासाठी. तुम्ही कालीघाट पाहिलाय का? बंगालचा, कलकत्त्याचा कालीचं देऊळ आहे तिथं. मी अनेक वेळा गेलो. मी कलकत्त्यात राहिलेलो आहे. म्हणूनच मी ती आसाममधली उदाहरणं दिली. पण शिवाजीराजांनी ती देवी आणून बसवली इथं अष्टभुजा.
अफजल खानाला मारल्याच्या नंतर 2 वर्षांनी शिवाजीराजांनी 1661 साली त्या भवानीची स्थापना इथे प्रतापगडावर केली. गंडकमधनं अत्यंत पवित्र अशा नदीतनं त्यांनी नेपाळच्या राजाला सांगून एक शिळा आणवली. दगडाला सुद्धा जात असते. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. कर्नाटकात फार उत्तमोत्तम देवळं आहेत. त्याच्यात होयसळांची 3 देवळं फार अप्रतिम आहेत. हळेबीडचं आहे, बेळूरचं आहे आणि सोमनाथपूरचं आहे. त्यातलं जे बेळूरचं देऊळ आहे त्याच्यात ती विष्णुवर्धनाची विष्णूची मूर्ती आहे. ते देऊळ घडत होतं, दगडावर दगड बसत होते, खाली सगळे हत्ती आहेत. ते हत्ती हा शक्तीचं प्रतीक आहे, त्यामुळे हत्तीने ते तोलून धरलेलं आहे. पुढं घोडे, ते चापल्याचं प्रतीक आहे. आणि मग काही मानवाकृती करून ते देऊळ त्याच्यावर तोललेलं आहे सगळं. तो जो शिल्पी होता त्याचं नाव होतं जक्कण्णा. तो ती देवाची मूर्ती घडवायला बसला आणि तो ते देऊळ झालेलं होतं. आता देवाची प्रतिष्ठापना करायची. छिन्नी हातोडी उत्तम प्रथित दगड त्यांनी मागवला आणि तो छिन्नी लावायला लागला त्याला. मला मायकेल अँजेलोची आठवण येते. एक मायकेल अँजेलो नावाचा एक अतिशय मोठा स्कल्पचर आणि चित्रकार युरोपमध्ये झाला, इटालीत झालं. मी त्याचे अनेक स्कल्पचर्स पाहिलेले, पुतळे पाहिलेले. तो माणूस किती कसा आहे बघा. त्यांनी तो डेव्हिडचा पुतळा ज्या वेळेला तयार केला तेव्हा लोक म्हणाले, काय अप्रतिम घडवला आहे डेव्हिडचा पुतळा तुम्ही. तो म्हणाला, मी काहीच केलं नाही, तो होताच तिथं, फक्त अनावश्यक भाग होता तेवढा मी काढून टाकला त्यातला. तो पुतळा आधीच तिथं होता त्याच्यात, पण मी अनावश्यक भाग काढला. त्याचं सुद्धा क्रेडिट तो स्वतःला घेत नाहीये माणूस. पण तो होता तिथं, त्या दगडातच आहे तो, फक्त मी नको होता तेवढा भाग काढून टाकला. तसा तो शिल्पी जक्कण्णा त्यात देवाची मूर्ती घडवत होता, बारीक बारीक. अनेक लोक बघायला आलेले होते. एक तरुण येऊन रोज बसायचं तिथं, ऐकत बसायचं. एक दिवस तो तरुण उठला आणि ते जक्कण्णाला म्हणाला, तुम्ही ज्या दगडातनं ही मूर्ती घडवताय तो त्या दगडात दोष आहे. तो जक्कण्णा म्हणाला, मी आजवर माझं आयुष्य देवळं बांधण्यात, मूर्ती करण्यात गेलेलं आहे, या दगडात दोष नाही आहे. तो मुलगा म्हणाला, या दगडात दोष आहे. जक्कण्णा म्हणाला, या दगडात जर का दोष तू काढून दाखवलास तर मी माझा हात तोडून घेईन, तत्क्षणी बंद करून टाकेन मी शिल्पकला माझी. तो तरुण उठला, त्यांनी ती हातोडी हातात घेतली आणि त्या मूर्तीच्या नाभीवर, बेंबीवर त्यांनी घाव घातला. त्याचे तुकडे झाले ना आतनं पाणी निघालं एवढं. त्या जक्कण्णाने त्या मुलाकडे पाहिलं आणि त्याने आपला हात तोडून घेतला. पुढं असं कळलं की त्या जक्कण्णाचा लहानपणी परागंदा झालेला मुलगा हाच होता. तो राजस्थानात गेला, कला शिकला आणि तो कला शिकून परत आलेला होता. त्या मुलाने ती मूर्ती घडवली देवाची. नवीन दगड आणला आणि त्या नवीन दगडातनं त्यांनी ती मूर्ती घडवली. पण त्या दगडातला दोष त्याला दिसलेला होता, त्या तरुण मुलाला. अनावश्यक भाग काढून टाकणे हा त्यातला भाग आहे. असतोच, आवश्यक भाग तेवढा ठेवायचा, अनावश्यक काढून टाकायचा, पण दोष विरहित हे पाहिजे. ती मूर्ती घडवली आहे, त्याच्या मस्तकावर शिवलिंग आहे. तुम्ही ते जाऊन कधी पाहिले असेल तर बघा. तो जो महिषासूर आहे त्याचा असं एक धरलेला असतं, केस धरलेले असतात त्या महिषासुराचे, त्या देवीने. तिच्या एका हातात भाला असतो, एका हातात परळ असतं, एका हातात त्याचं मणकं धरलेलं असतं, केस धरलेले असतात. अशा या दैवतांचा वारसा हा आपल्याकडं शिवाजी महाराजांच्या रूपाने आला. मी सांगतोय ते उदाहरण वेगळं आहे. छत्रसाल बंदेला आला शिवाजी महाराजांच्याकडे. शिवाजीराजे आणि छत्रसाल यांच्या आयुष्यात खूप साम्य आहे. किंबहुना श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात प्रचंड साम्य आहे. कारण शिवाजीराजे हे सगळा त्यांनी वारसा, त्याने ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्या महाभारतातल्या गोष्टी होत्या, रामायणातल्या गोष्टी होत्या. महाभारत तर विलक्षण कथांनी भरलेला आहे.
फारच विलक्षण आहे. महाभारतात ज्या काही व्यक्तिरेखा आहेत आणि आत्ता ज्या व्यक्तिरेखा आहेत, त्या महाभारतातल्या कुठल्या तरी एका व्यक्तिरेखेशी आपलं साम्य आपल्याला कळून येतं. ते साम्य दुर्योधनाशी नसावं एवढंच फक्त मागणी आहे. ते साम्य दुःशासनाशी नसावं, ते साम्य कर्णाशी नसावं. कर्णाचा दानशूरपणा आहे एकही बाग, कर्णाची भक्ती आहे, पण द्रौपदीला खेचत ज्या वेळेला आणलं त्यावेळेला हा कर्णसुद्धा म्हणाला ना की खेच वस्त्र तिचं म्हणून, त्यावेळेला त्याची आसुरी वृत्ती दिसलीच ना कर्णाची. एक फक्त निघाला त्या अख्ख्या 100 कौरवात, एक कौरव निघाला की तुम्ही करता हे चूक आहे सगळं म्हणून ते सांगणार. त्याचं नाव आहे विकर्ण. तुम्हाला सावधानतेचं उदाहरण म्हणून सांगतो, श्रीकृष्णाचं सांगतो, आणखी त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं सांगतो. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कधी नसावे असं लिहिलंय त्यांनी. सावधानतेचं उदाहरण असं आहे, धृतराष्ट्र आंधळा आहे. तो म्हणाला असं झालं, सगळं पडलं, अमुक झालं, मारलं. दुःशासनाच्या याला भीमाने मारून रक्त प्याला भीम. मग धृतराष्ट्र म्हणाला, ये भीमा, तू देखील माझाच मुलगा आहेस. माझी मुलं आत्ता गेली, तू त्यांना मारलंस, दुःशासनाला तू मारलंस, पण तू माझाच मुलगा, ये मला भेट. भीम निघाला होता. आता भीमासारखा एवढा वायुपुत्र ताकदवान, पण श्रीकृष्णानं थांबवला त्याला. म्हणाला, भीमा थांब, तिथे एक लोखंडाचा पुतळा आहे, त्याच्यावर याने सराव केलेला आहे. तो लोखंडाचा पुतळा पुढं घाला धृतराष्ट्राच्या इथं, आणि धृतराष्ट्र काय करतो ते बघा. तो लोखंडाचा पुतळा पुढं सरसावला, त्या धृतराष्ट्राने त्याला मिठी मारली आणि इतकी जोराने मारली की ते लोखंड कडाकडा कडाकडा तुटलं सगळ्या. आणि धृतराष्ट्र रडायला लागला की भीमा, अरे मी तुला मारलं, माझ्या हातातनं तुझा मृत्यू झाला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, धृतराष्ट्रा, भीम जिवंत आहे. तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या मनात जे काही वैर साठलेलं होतं ते सगळं त्या पुतळ्याच्या रूपात तू त्याला तोडलास, त्याच्यात बाहेर पडलं. तू भीमालाही मारला असतंस कदाचित, पण ते मला माहिती होतं, म्हणूनच मी तो पुतळा पुढं केला. भीम जिवंत आहे. ही जी सावधानता आहे ती शिवाजीराजे आग्र्याहून जे निसटले त्यातले एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. 100 उदाहरणं मी सांगेन. 12 मे 1666, 12 मे 1666 या दिवशी शिवाजीराजांची ना औरंगजेबाची नजरभेट झाली होती आग्र्याच्या दरबारात, आग्र्याच्या किल्ल्यात. दरबारात काय झालंय मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण त्या भेटीच्या नंतर औरंगजेबाने दरबार बरखास्त केला आणि त्याला भेटायला खूप लोक आले. जिला सुरतेचं उत्पन्न लावून दिलेलं होतं ती औरंगजेबाची बहीण, सगळ्यात थोरली बहीण, तिचं नाव जहांआरा. तिला बेगम साहिबा, पातशाही बेगम म्हणून किताब होता. औरंगजेबाचा वजीर होता, त्याचं नाव जाफर खान. औरंगजेबाचा मीर बक्ष होता, त्याचं नाव मोहम्मद अमीन खान. मारवाडचा राजा होता जसवंत सिंह. असे अनेक लोक औरंगजेबाला भेटायला आले आणि ते म्हणाले, हा तर एक साधा भूमी आहे, हा तर एक साधा जमीनदार आहे. आणि या जमीनदारांनी भर त्या दरबारात मुघलांचा एवढा मोठा अपमान केलेला आहे, तर तुम्ही याला कठोरात कठोर शासन करा, म्हणजे मारा, शिवाजीराजांना ठार मारा असं सांगायला लागलं. औरंगजेबाने सगळं ऐकून घेतलं, त्यानं काही केलं नाही. पुढं 2 किंवा 3 आठवडे झाले असतील. शिवाजीराजांनी ह्याच्यात नेमकं काय केलं हे कळायला मार्ग नाही. पैसे वाटले आहेत त्यांनी, एवढं मात्र खरं आहे, परंतु नेमकं त्यांनी कशाचा प्रभाव पाडला याचं कारण पुढचं जे पत्र आहे 7 जूनचं, त्याच्यात परकालदास म्हणतो की 12 मेला शिवाजी राजांना मारा असं म्हणणारे हे सगळे लोक, मारवाडचा राजा सोडला तर औरंगजेबाच्या बहिणी सकट शिवाजी राजांना मारू नका
असं म्हणत ते त्यांचे मित्र झालेले आहेत, अनुकूल झालेले आहेत. 2-3 आठवड्यात औरंगजेबाची बहीण शिवाजी महाराजांच्या बाजूने बोलायला लागली. काय घडलं असं नेमकं? पण शिवाजी महाराजांची वागणूक आणि वर्तणूकच अशी होती. शिवाजीराजे दिसायला नितांत गोरे होते, अजाईब सुरती खेजी गौरव रंगी, काही काळे वेळे वगैरे नव्हते, गोरे होते दिसायला, धारदार नाक होतं, पाणीदार डोळे होते. आणि हा माणूस लोकांचा राजा आहे सांगायची गरजच नाही आहे असं यांचं व्यक्तिमत्व आहे, असं मिर्झा राजाच्या माणसाने, महासिंग शेखावत म्हणून होता तिथं, त्यांनी लिहून ठेवलं. हे शिवाजीराजांचं व्यक्तिमत्व आहे. कुणालाही भुरळ पाडणारं, आपल्या बोलण्याने, आपल्या वक्तृत्वाने, उत्कृष्ट वक्तृत्व, उत्कृष्ट व्यक्तिमत्व, समोर कोणी असला तरी त्याच्यावर छाप पाडेल असं ते व्यक्तिमत्व. 3 आठवड्यात शिवाजी राजांनी आपले शत्रू आपल्या बाजूने खेचले. काय किमया आहे, केवढी विलक्षण किमया आहे. पण ती त्यांनी करून दाखवली. शिवाजी राजांनी मिर्झा राजाला सुद्धा आमिष दिलं होतं बघा. मिर्झा राजा बधत नव्हता, येत नव्हता. तो म्हणाला, शिवाजी राजे म्हणाले, आपण सगळे हिंदू आहोत, हे तुर्क आहेत ना, एक कपटबलांनी इथं आलेले आहेत, आपण या सगळ्यांना हकलून देऊ मुघलांना इथनं, आम्ही तुम्हाला बादशाह करतो, तुम्ही राजे व्हा, हस्तिनापूरचं राज्य करा तुम्ही. मिर्झा राजा बदला नाही त्याला. तुम्ही राजे व्हा, तुम्हाला आम्ही करतो, सम्राट करतो, असं सांगून मिर्झा राजा बदला नाही. श्रीकृष्ण ज्या वेळेला शिष्टाईसाठी गेला, 5 गावं मागितली पांडवांच्यासाठी, त्यातलं एक गाव आहे पानिपत, सोनपत, बागपत, तळपत आणि इंद्रपत, अशी ती 5 गावं आहेत. ती 5 गावं सुद्धा द्यायला दुर्योधनाने नकार दिला. सुईच्या अग्रावर मावेल एवढी ही भूमी तुम्हाला देणार नाही असं म्हणाल होतं. त्यावेळेला कर्ण दुर्योधनाच्या बाजूला होता, पण कर्ण हा पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ आहे, श्रीकृष्णाला माहित होतं. हा कुंतीचाच मुलगा आहे, हा सूर्याचा पुत्र आहे आणि हा पांडवांचा सगळ्यात ज्येष्ठ भ्राता आहे, भाऊ आहे, हे माहिती होतं. श्रीकृष्ण कर्णाला जाऊन भेटला. म्हणाल, कुणाकडनं लढतोयस तू, असा कसा लढतोयस? अरे हे तुझे भाऊ आहेत, भीम तुझा भाऊ, युधिष्ठिर तुझा भाऊ आहे, अर्जुन तुझा भाऊ आहे, नकुल आणि सहदेव, माद्रीची ती 2 मुलंही तुझे भाऊ आहेत, आणि तू त्यांच्या विरुद्ध शस्त्र घेतोयस? तो म्हणाला, मला अंगराज केले, मी दुर्योधनाच्या बाजूनच लढीन, असं कर्ण म्हणाला. त्याला प्रलोभन दाखवलं श्रीकृष्णाने. श्रीकृष्ण बघा काय, तो म्हणाला, तू इकडे ये, पांडवांच्या पक्षात, तो सत्याचा पक्ष आहे, विवेकाचा पक्ष आहे, न्यायाचा पक्ष आहे. द्रौपदी देखील तुला मिळेल ह्याची व्यवस्था करीन मी. हा कोण लागला हो श्रीकृष्ण सांगून द्रौपदी मिळेल ह्याची व्यवस्था करा? द्रौपदी सारखी विलक्षण स्त्री इथं नव्हती, अख्ख्या भारतवर्षात काय कुठंच नव्हती. यज्ञातनं प्रकट झालेली याज्ञसेनी आहे ती. पण तिचंही आमिष दाखवलं, पण कर्ण बदला नाही. जे शिवाजी राजांनी ते मिर्झा राजाला नंतर दाखवलं, जे श्रीकृष्णाने त्या कर्णाला दाखवलं, पण श्रीकृष्णाला माहित होतं हा बदणार नाही, म्हणूनच त्यांनी द्रौपदीचं नाव काढलं.